बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये काय घडतं सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता पळसप गावात आहे, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव, आणि इथं 10वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आमदार विक्रम काळे यांनी भरवलं होतं. आणि इथं 10वं साहित्य संमेलन इथं ग्रामीण भागाच्या कलाकारांना वाव मिळावा म्हणून सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि इथं जे कलाकार होते या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला होता. माझ्यासोबत राज सरोदे याने एक नृत्य सादर केलं, एक लावणीवर हा जो कलाकार आहे खूप सुंदर अशा प्रकारे नृत्य सादर केलं. काय सांगशील राज, तू आता इथं कला सादर केली आणि ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलन भरलंय आणि तू सहभाग घेतला होता. माननीय श्री विक्रम काळे यांना माझा मनापासून धन्यवाद की त्यांनी आमच्यासारख्या छोट्या मोठ्या महाविद्यालयातील कलाकारांना, शाळेतल्या कलाकारांना त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. काय सांगशील, तू मुलगा आहे आणि एवढी पेहरावा तू घालून इथं स्टेजवर गेला होता. किती वर्षापासून कला सादर करतो? मी शाळेमध्ये 7वीला असल्यापासून मी कला सादर करतो. आणि मी एक मुलगा आहे, माझं नाव राज सरोदे. मी कळंब तालुक्यात, धाराशिव जिल्ह्यामध्ये माझं कळंब तालुका गाव इथे राहतो मी. आणि काय सांगेल, काय काय वाटतं बरं तुला? आता मला खूप छान वाटतं इथं कला करणं एवढं सोपं आहे? लोकांसमोर एवढं कला सादर करणं सोपं वाटतंय? नाही, सोपं तर नाहीये, पण करावं लागतं. काय करणार? काय मग याच्यासाठी काय तुला मेहनत करावी लागते? मग काय त्याला कसं नियोजन करतो तू सगळे? परिस्थिती कशी आहे? माझी परिस्थिती तशी नाजूकच आहे घरची, आणि मला लहानपणीपासून आवड असल्यामुळं मी कला जोपासली. आणि मग काय संदेश करशील तू आता? की माननीय श्री आमदार विक्रम काळे यांना माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आतापर्यंत साहित्य संमेलन भरवले, असंच प्रत्येक वर्षी त्यांनी साहित्य संमेलन भरावं आणि आम्हाला अशी संधी द्यावी. बघा, इथं राज सरोदे हा कलाकार इथं आला होता. पळसप या ठिकाणी 10वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन सादर होतंय आणि त्याच्यामध्ये राज सरोदे, मी तुम्हाला त्यांची नेमकं कला सादर झाल्यानंतर काय म्हणाला मी त्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय वेगळा, चर्चा वेगळी. मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला येत असतो. मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप गावात आहे आणि इथं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन सुरू आहे. 10 वर्ष झालं, 10वं वर्ष आहे. आणि इथं बाल कलाकार होते, शाळेतले विद्यार्थी होते, त्यांनी कला सादर केली. मी तुम्हाला आतमध्ये पडद्याच्या मागचे कलाकार, नेमकं त्या कलाकाराबद्दल, त्या कलाकारांना काय वाटतं, मी तुम्हाला त्यांच्या पण मुलाखती दाखवल्यात. आता मात्र हे स्टेजच्या बाहेर येतात. रात्रीचे 11 वाजण्याची वेळ आहे आणि हे बाल कलाकार आहेत. यांनी गाणं एक स्टेजवर सादर केलं होतं. आता घरी चालले होते, मी त्यांना अडवलंय. काय आहे ह्याच्यामध्ये, काय काय आहे दाखवायच्यात? हे बघा, हे बघा. नाव काय तुझं? स्नेहल श्याम. माझे नाव स्नेहल श्याम चौधरी आहे. मना भाषेने हो का. इकडे बघा, हे आता हे कला सादर करत असताना जे विद्यार्थी असतात ना, ह्याच्यामध्ये कांदा आहे, भाकर आहे आणि इथं दुर्डी आहे हातामध्ये त्यांच्या. असं सादरीकरण केलं त्यानं गाण्यामध्ये. काय तुझं गाव हीच आहे का तुझं? हो, कोणत्या शाळेत शिकते तू? जिल्हा परिषद प्रशाला पळसप. बरं, काय करतात वडील तुझे? DTN खार शेती करतात. शेती करतात. किती शेती आहे माहिती आहे? 3 एकर. बरं, आता तू कोणत्या गाण्यावर इथं काय काय होतं, गाणं कोणतं होतं, गाणं काय काय केलं तुम्ही त्याच्यामध्ये? माझ्या गाण्याचे नाव होते आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. तुला सुरुवातीला त्या बहिणी शाळेमध्ये गाणं शिकवलं, त्यावेळेस काय वाटलं? आम्ही शेतकरी म्हटल्यानंतर तुला काय वाटलं त्यावेळेस? खूप छान अभिमान वाटला. काय बरं? ती आम्ही शेतकरी आहोत. होय, शेतकऱ्याचे लेकर आहेत का तुम्ही? हो. बरं, मग आता गाणं त्यावेळेस तू स्टेजवर गेली, पहिल्यांदाच गेली, ह्याच्या अगोदर गेली होती कधी? गेले होते. कधी? 4थीत होते तेव्हा. बरं, काय भीती वाटली तुला आतमध्ये तिथं? नाही. किती मुली होत्या? अशा लय मोठ्या होत्या, लय मोठ्या? 7-8 होत्या. बरं, काय मिशा लावलेत का? काय नाव आहे? प्रतीक व्यंकटेश माळी. मग कडक बोला ना, आता हळू बोलायला लागला. बोल. प्रतीक व्यंकटेश माळी, गाव पळसप. बर, काय बांधले तुला? हे धोतर बांधले तू खाली? गमजा धोतरी आहे. कशाचा पोशाख आहे? कोण करतंय असं? शेतकऱ्याचा. शेतकरी. अरे वा, छान बोललो पोरगा. इकडे ये. आता मला सांग, तू शाळेत कितीला आहे? तू 6वी. 6वीला. काय नाव तुझं पूर्ण म्हणलं? प्रतीक व्यंकटेश माळी. बर, काय तू पण ह्यांच्या सोबत होताच आतमध्ये? हो. कोणत्या वर्गात शिकतो तू? 6वी. हे सगळे 6वीचेच आहेत का? नाही. बरं, तू गाण्याला आता शेतकऱ्याचा पोशाख घातलास, तू कमराला पण बांधलं इथं, हे
डोक्याला डोक्याला बांधलाय हो का बरं काय वाटलं तुला हा पुण्याचं काम करतो मी. अच्छा मला सांग आता तू ज्यावेळेस स्टेजवर गेला होता पहिल्यांदा गेला होता नाही आधी पण गेलो होतो. बरं मग काय वाटलं तुला आज खूप छान वाटलं, आनंद वाटला. आनंद वाटला असे कार्यक्रम व्हायला पाहिजे का हो. बर होय काय नाव आहे तुमचं सानिका सोमनाथ सरडे. हा सानिका सोमनाथ सरडे. हलू नका की व्यवस्थित बोला हा इकडे या डान्स करू हा काय काय ह्याच्यात भाकर आणि कांदा. बर काय वाटलं बरं आता कार्यक्रम घेतला तुम्ही याच्यापूर्वी कला बरं तुला आता शिक्षण घेते तो शिक्षण घेऊन एवढी कला पण करता तुम्ही काय व्हायचं तुला नेमकं शाळेत मोठं झाल्यानंतर काय होणार आहे काय व्हायचं तुला कलाकार व्हायचं का हो. कोणासारखं व्हायचंय हा कोणता कलाकार आवडतो तुला चित्र. हा चित्र. चित्र बर मग कोण कोण आलता इथं कार्यक्रमाला आई वडील आले होते नाही. बर कोण आहे आजी सोबत आहे आजी. बर मग आता काय वाटलं तुला कार्यक्रम घेतला इथं आनंद आहे. आनंद झाला होय लय हा लागले तो डान्स करायची सवय यांना मॅडम तुम्ही यांना शिकवलंय ते की आज अजून पण हालतेच बघा हे कसं काय इकडे अलीकडे हा सांगा काय म्हणता आपलं हे इकडे फोकस लावलंय हा त्या मुलीला डान्स करायची खूप आवड आहे आणि हे जे 10वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आहे ते अतिशय उपयोग आहे कारण ज्या मुलांना डान्सची वगैरे सवय आहे ज्या मुलांच्या अंगी विविध गुण आहेत त्यांना प्रेझेंटेशन करायला एक चांगली संधी आहे कारण भावी काळात ते चांगले कलाकार होऊ शकतील. आणि हे जे गाणं निवडले आम्ही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार निवडलेलं आहे कारण आमचा हा ग्रामीण खेड्यातला भाग आहे आणि जास्तीत जास्त पालक इथले शेतकरी आहेत आणि एक शेतकऱ्याचं जे हाल अपेष्ट असतील जे दुःख असतील ते भावना असतील या गाण्यातून एक आनंदाने आम्ही प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा इथलीच आहे शाळा इथलीच आहे जीप प्रशाला पळसप इथलीच आहे. बर मग काय आता ग्रामीण भागामध्ये हे साहित्य संमेलन होतात असे साहित्य संमेलन व्हायला पाहिजे त्याबद्दल काय वाटतं साहित्य संमेलनाबद्दल काय वाटतं तुम्हाला हे आमदार विक्रम काळेंनी साहित्य संमेलन हे चालू केलेलं आहे 10 वर्ष सलग 10वं वर्ष आहे. नाही असे साहित्य संमेलन आमदार साहेबांनी जे केलेलं आहे नियोजन व्यवस्थित आहे त्यांचं कारण सकाळचं पण आम्ही ग्रंथदिंडीमध्ये सहभाग असतो आमचा आणि पूर्ण गावामध्ये आम्ही वारकरी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचा जो पोशाख असतो त्या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेऊन पूर्ण गावभर आम्ही मिरवणूक काढलेली आहे विद्यार्थ्यांची. अच्छा काय संदेश द्याल तुम्ही आता संदेश असाच आहे की विद्यार्थ्यांना जे त्यांच्या अंगामध्ये कलागुणांना वाव मिळाला आहे तो चांगली संधी आहे आणि गावातल्यांना पण एक मोलाचा संदेश आहे की आपल्या विद्यार्थ्याच्या अंगात जी गुण असतील तर त्यांना एक सादरीकरणाची जी संधी आहे त्यांनी उपलब्ध करून द्यावी. अच्छा बघा आणखीन काय कार्यक्रम बघितला तुम्ही काय वाटलं कार्यक्रम छान झाला एकदम. काय नाव आहे तुमचं संदीप मी लाकाळ सर जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी आहे. सरच आहेत का इथले हा. बरं मग काय वाटतं आता छान वाटलं आहे कारण आमच्या खेड्या ग्रामीण भागातले आम्ही सगळे विद्यार्थी आहेत आमचे विद्यार्थी आहेत आणि आमदार साहेबांनी एक चांगली संधी या ठिकाणी लहान लहान जे आपले चिमुकलेले मुलं आहेत लहान लहान छोटे छोटे त्यांना एक चांगली संधी त्यांनी निर्माण करून दिली त्याच्याबद्दल आमदार साहेबांचे धन्यवाद. होय काय कार्यक्रम होता इथं डान्स कोणाचा होता आमचं पण. कशावर डान्स केला तू जातीचे शेतकरी. तू ही सोबतच होता सगळे हा होय किती दिवस लागले प्रॅक्टिस करायला 4-5 दिवस लागले. टीव्हीवर बघत होती का गाणं कुठं कसं प्रॅक्टिस केली तुम्ही सांगा कसं केली रूम मध्ये. तुला पहिल्यांदाच स्टेजवर गेली होती का ह्याच्या अगोदर गेली होती ह्याच्या अगोदर एकदा बघा प्रत्येक कलाकार म्हणतो की याच्या अगोदर पण स्टेजवर गेले होते म्हणजे कला सादर करायची कला जी आहे म्हणतात विद्यार्थी की याच्यापूर्वी पण स्टेजवर तुम्ही नेलं होतं विद्यार्थ्यांना. हो नमस्कार बोला. यापूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना संधी दिली होती दरवर्षी अशी संधी आम्हाला याच्या माध्यमातून उपलब्ध होते साहित्य संमेलनाच्या माध्यमातून. तर अतिशय सुंदर प्रकारचे हे क्रीम असतं कारण प्रत्येक शाळेतलं एक निवडक गाणं या ठिकाणी सादर केलं जातं त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्याला भारत आपला कृषीप्रधान देश आहे आणि या शेतकऱ्यांच्या ज्या मोठ्या आत्महत्या होतात परंतु शेतीतून कष्टाची भाकरी खातो. आमचं गीत होतं आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. तर हे कष्टाची भाकरी जरी असली तर तो आनंदानं खातो हे आम्हाला या गीताच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं. काय सांगाल तुम्ही पण कोण पालक आहे तुमची मुलगी आहे का हा माझी मुलगी आहे. कुठं आहे मुलगी ही आहे स्नेहल श्याम. हुशार आहे मुलगी तर हा छान आहे. काय वाटतं बरं मुलीला आता तुम्ही काय करणार आहेत मोठं आता शिक्षण घेतलं कला आहे तिच्या अंगामध्ये
तिच्या जे कला आहेत तिच्या ज्या कलामध्ये जिची आवड आहे ते जे तिच्या आवडीनुसार आम्ही जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी तिला घेऊन जाणार. तिची जी कला आहे तिला ती सादर करून जाऊ देणार. जेव्हा तिने ती कला सादर करून दाखवल त्यावेळेसच आम्हाला कळेल की तिच्या अंगामध्ये ज्या कला आहेत त्या ती चांगल्या सादर करू शकते. तिला जेव्हा वाव मिळेल तेव्हा तिने करू शकेल ना. त्याच्यामुळं जे आमदार आहेत ना आमच्या गावचे ते दरवर्षी आता हे 10वं वर्ष आहे त्यांचं. त्याच्यामुळं ते दरवर्षी गावातल्या विद्यार्थ्यांना जेणेकरून आणखीन बाहेरगावचे विद्यार्थी येतात, भरपूर प्रशालेचे वगैरे विद्यार्थी येतात. त्यामध्ये आमची मुलगी पण ह्या वर्षी त्यांनी भाग घेतला आणि खूप छान प्रकारे तिने डान्स करून दाखवला. त्याच्यामुळे आम्हाला पण अभिमान आहे की काही का असं आमच्या मुलीने पण भरपूर माणसांसोबत डान्स केलेला आहे. त्याच्यामुळे तिच्यामध्ये स्टेज करंट आलेला आहे. तुमची शाळा किती झाली? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हुशार आहेत तुम्ही. आता तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणले, मुलगी पण हुशारच आहे. हो ना. घरी देता का तिला शिकवून घेता का नाही? ती हो घेता की. शिकते का? व्यवस्थित करते का अभ्यास? हो खूप छान करते. होय, काय सांगाल बरं? तुम्ही पण आला होता इकडं. बोला 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 इकडे कॅमेरा ना पुढं सारखा. तुम्हीच बोला आता. आता तुम्ही कार्यक्रम बघितला. हे विद्यार्थी, तुम्ही छोटे छोटे विद्यार्थ्याचा कार्यक्रम 10वं वर्ष आहे, ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलन होत आहे. काय वाटतं त्याबद्दल? खूप छान वाटते. बरं, त्याच्या अगोदर पाहिलं कधी साहित्य संमेलन? पाहिलं, दरवर्षी पाहिलं. काय वाटतं दरवर्ष प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते. काय विशेष वाटलं साहित्य संमेलनामध्ये? म्हणजे भरपूर लेकरांनी छान, लहान लेकरांनी डान्स घेतला, म्हणजे असं व्यवस्थित हे केलं आणि ह्यांचा भरपूर सपोर्ट आहे आणि टीचरांनी पण हे केले. तुमची शाळा किती झाली? माझी 10वी झाली. हुशार आहेत, 10वी शिकलेत. कुठे आहेत सर? काय म्हणता? कार्यक्रम होता इथं, आता साहित्य संमेलन होतं. आमचाच विद्यार्थ्याचा कार्यक्रम होता इथं जिल्हा परिषद प्रशाला पळसपचा. बरं, आम्ही सर्व शिक्षकांनी ह्या गाण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना, कलागुणांना वाव मिळण्यासाठी हो, कलाकार आहेत इकडे. हे जे 10वे मराठवाडा ग्रामीण साहित्य या ठिकाणी सादर केलेलं आहे ते अतिशय काळे साहेबांनी उत्कृष्टरित्या त्याचं नियोजन केलेलं आहे आणि आमचं गीत पण व्यवस्थित झालेलं आहे. बघा इथं काही कलाकार मुली पण आहेत अजून आलेल्या. कुठून आले? गाव नाव? दिव्यागिरी. बरं, कोणत्या गाण्यावर होतं? काय होतं? गाणे होते, 9 होते. 9 गाणे. बरं, 9 गाण्यावर सहभाग घेतला होता तुम्ही? 9 गाण्यावर. हो. कुठं शिकता तुम्ही? जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लातूर. काय वाटलं बरं कार्यक्रम मी पाहिला? याच्या पूर्वी कधी आले होते पळसपला तुम्ही? नाही, फर्स्ट टाइमच आलो. काय वाटलं तुम्ही आता कार्यक्रमात सहभाग? एन्जॉय केलो आम्ही, मजा पण वाटली आम्हाला. भारी वाटलं. कोणतं गाणं भारी वाटलं सगळ्यात? आता भारी तर सगळेच होते. त्यापैकी एक सांगा. लावणी पण छान होते, काही मुलांचे पण छान होते. तुमच्या आवडीचं कोणतं होतं गाणं? आम्ही काही तेवढं बघितलं नाही. आम्ही आमच्या रिहर्सल मध्ये मल्हारचं छान होतं. मल्हारच होतं ना? हा, मल्हार त्याचं भारी होतं. काय सांगते? हो, खूप एन्जॉय केला आम्ही आणि गाणे पण खूप छान होते आणि आमचा पण डान्स छान झाला. आम्हाला 500 रुपये बक्षीस पण भेटलं आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला असेच अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी घ्यायला आवडतं आणि खूप एन्जॉय झाला आज. चष्मा लावलाय? हा सर. त्या आंदोलन लोकांनी चष्मा लावल्यासारखे लावले बघा तिकडे बघा, काळे. काय बरं लावलेत काळे चष्मे? का ते तिथं मध्ये होतं? ड्रेस कोड होतं ते. ड्रेस कोड होता. बरं, मग आता काढाय की दिसते ना? हो सर. ना सांग नाव आता. सूरज सुभाष मस्के. म्हणजे तू चष्म्यातून कुणकडे बघायला कळत नाही रे, म्हणून म्हणलं काढ. इकडे बघा, माझ्याकडे बघ. सूरज सुभाष मस्के माझं नाव. जिजामाता कनिष्ठ विद्यालयामध्ये शिकतो, लातूर येथे. मला डान्स आवडला. मल्हार. होय, बरे. काय तू कुठं असतो शाळेला? जिजामाता. सगळे तुम्ही त्या शाळेतले? एक क्लासमध्ये. काय सांगशील बरं? कार्यक्रमात तू पहिल्यांदा भाग घेतला, इथं आले पहिल्यांदा. काय वाटलं असे कार्यक्रम ग्रामीण भागात होते? हे कार्यक्रम कार्यक्रम आधी इथं कुठं झालं नाही. असे शिकण्यासाठी काही भेटतं. नवीन नवीन गोष्टी झाल्या, कथाकथन ते. त्याच्यामध्ये छान वाटलं ते कार्यक्रम. फर्स्ट टाइम बघितला कार्यक्रम. अच्छा, बघा इथं 10वं मराठवाडा साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन आहे. येणाऱ्या सर्व साहित्यिक रसिकाच्या इकडं आता इकडं पण आहे बघा. इथं ग्रामीण साहित्य संमेलन म्हणून आहे इथं आणि शिक्षण महर्षी वसंतराव काळे वर लिहिलेलं आहे आणि पळसप या ठिकाणी इथंच आता हा कार्यक्रम पार पडलेला आहे. साहित्य संमेलन ग्रामीण भागामध्ये पार पडतं. या साहित्य संमेलनामध्ये जे ग्रामीण भागातले कलाकार आले होते, विद्यार्थी आले होते, खास विद्यार्थ्यासाठी हे ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं जातं आणि सलग 10 वर्ष झालं इथं कार्यक्रम घेतला जातो. विक्रम काळे यांचं हे पळसप गाव आहे, आमदार.
आणि त्यांच्या गावामध्ये हा कार्यक्रम आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेले विद्यार्थी, शिक्षिका आणि त्यांचे पालक, काय वाटतं त्यांना? ग्रामीण भागामध्ये काय साहित्य संमेलन घेतलं आणि छोटे छोटे बालकलाकार होते, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, पळसप, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव.